आनंद चतुर्दशीला राज्यभरातल्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। राज्यातल्या सगळ्याच ठिकाणच्या विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह फुटेज माध्यमांमधून दाखवण्यात येत होतं। मुंबई आणि पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजे तब्बल 24 तासानंतरही विसर्जन सुरू होतं। काही ठिकाणी दुपारपर्यंत विसर्जन लांबल्याचं पाहायला मिळत होतं। पण मुंबईतला जगप्रसिद्ध लालबागचा राजा हा सगळ्यांचंच खास आकर्षण। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रचंड मोठी गर्दी असते, पण यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन चांगलंच लांबल्याचं पाहायला मिळतंय। रविवारी सकाळी 8च्या दरम्यान लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला, पण त्यानंतर चौपाटीवर दाखल झाल्यानंतर समुद्रामध्ये आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणलेल्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या। त्यामुळे 6 ते 7 तास लालबागच्या राजाची मूर्ती ही समुद्रात अर्धवट विसर्जित झालेल्या अवस्थेमध्ये होती। हा उशीर होत असल्यामुळे विसर्जन करण्यासाठी मंडळाचे सगळेच प्रयत्न सुरू होते। या दरम्यान यावरून मंडळावर काही आरोपही केले जात आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाच्या वर्षी एवढा वेळ लागतोय, तराफ्यावर मूर्ती ठेवण्यात नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत, गिरगाव चौपाटीवर रविवारी नक्की काय घडतंय, या सगळ्याची स्टोरी सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।